स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्या मित्र व मैत्रिणीचं देखील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं. तर मित्रांनो, आज आपण आलोत वळणला. आणि वळणला कसं मित्रांनो, काल वडिलांना सुट्टी होती, तर त्यांना येऊन मला येऊन नाही तर सोडा वगैरे लागतं मित्रांनो. कारण की आपल्या वडिलांना गाडी जमत नाही मित्रांनो, जमते पण एवढी जमत नाही, आहे का नाही. आणि घरी देखील आपल्याला गाडी लागते, त्याच्यामुळे त्यांना सोडायला यावं लागतं. गाडी मित्रांनो तिथं सावलीमध्ये लावली आणि म्हटलं घरामध्ये आलो, कारण की आवरून घ्यावं लागेल. आणि बरीच अशी घाण वगैरे झालं मित्रांनो घरामध्ये. झाडलं जर नसलं ना तर एकदम कसं तरी वाटतं, आहे का नाही. आणि हे दिसतात ना मित्रांनो तुम्हाला, हे गव्हाचे कट्टे, आहे का नाही. आपल्याला काही शेती वगैरे नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला काय असेल ते विकत घ्यावं लागतं. आणि हे विकत घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो कसा अवतार झाला आहे खोलीचा, एकदम बेकारमध्ये. आणि पाणी येत नव्हतं मित्रांनो, आत्ता चालू झालं आहे. बिछाणं वगैरे त्यांचं आवरून घेऊ. मग हे बाटल्या आवरलं भोई दही एकदाचं, आहे का नाही. पाणी वगैरे भरलं, पाणी काही येतच नव्हतं पण येडवाकडं भरलं. आणि आपलं तांदूळ सांगितले होते मम्मीने. मित्रांनो, आता वळण गावातून निघालो बरं का, घरी जायला. तर इकडं समोर आलोय, गावाच्या बाहेर आलो, आहे की नाही. तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा होता की काय फोनला स्टोरेज अचानकच फुल होऊन जातं बरं का, काहीतरी प्रॉब्लेमच होतोय. त्याच्यामुळे ना काय तेच ताना करत बसावं लागतं, हे कट करा ते कट करा. बघ इकडे गिन्नी बहुत काय मस्त आहे एकदम. नाही वाळून गेलाय, काढायला आलाय बरं का गहू. पण आपण आहे ना आता कुठं थांबायचंच नाही, कारण की आपल्यासोबत येवच आहे. त्याच्यामुळं मग इकडे तिकडे थांबायचं म्हणलं ना अवघड होऊन जाईल. मग दिदीचा पण फोन आला होता, कुठवर आला म्हणे. म्हटलं आलोय येतोय जवळ जवळ, आहे का नाही. देवळालीच्या पुढं आहे म्हटलं आपलं, सॉरी वळणच्या पुढं आहे म्हणलं, आहे का नाही. हे पण जेवायला वाट बघत आहे मित्रांनो. मी गेल्याशिवाय ना जेवण वगैरे काहीच करत नाही. कसं आता काल परवाच गावातली जत्रा होऊन गेली मानुरीची, त्याच्यामुळं काय सगळे आता मटण बिटन मस्त झोपा घेत असते, आहे का नाही. देवाला बोकडे वगैरे कापत ना, कंदुरी. आपल्या इकडं देवळलीमध्ये नाही होत बरं का कंदुरी, इकडं होत असतात काही काही देवांना चालते. तर पोहोचू मित्रांनो आपण घरी. गाय घास किती छान आहे मित्रांनो. आता मी टेरेसवर आलेलो आहे का नाही, फिरायला आलो होतो. कारण की फ्रेश वगैरे झालो, तोंड हातपाय वगैरे धुतले. आणि दुपारी मित्रांनो आपण 12-1 वाजता घरी आलो होतो, त्याच्यामुळं आंघोळ वगैरे केली. नंतर मग आपलं काम उरकून घेतलं, आहे का नाही. जेवण वगैरे केलं आणि आपलं मग काय असेल ते फोनवरचं काम कॉल वगैरे उरकले मित्रांनो. थोडा वेळ फोन बंद करून झोप घेतली. कारण की मित्रांनो दिवस रात्राचं फोनवर बोलायचं म्हणलं ना, माणूस हँग होऊन जात असतो. काय बोलतो त्याला सुद नसते. तसं आपल्या बाबतीत होतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, मी आलतो वर आलो आणि दिवस गेला आहे मित्रांनो खाली. आणि आभाळ एकदम स्वच्छ असं झालं आहे, एकदम शांत वातावरण झालं. आणि जास्त आता गरमट वाटतं आहे बरं का, खूप असं गरम होतं आहे घरामध्ये. त्याच्यामुळं टेरेसवर आलो, आहे की नाही. म्हटलं कवर फॅनच्या पण हवेला बसावा. आणि शिवांचं यांचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे मित्रांनो. आजचा गुरुवारचा दिवस असल्यामुळे म्हटलं आज किती कढी व भात बनवायला लावला आहे. मम्मी तर भात बनवूच देत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे काय ना. भात नकोच म्हणते, मला भातच खाऊ द्याय ना. तर कसं असतं, भात जास्त खाल्ला पण तर चांगलं नसतं बरं का. नाही इथं आहे ना मित्रांनो, पापडं वगैरे सुकवले होते, त्याच्यामुळं वर्षाने झाडून वगैरे घेतलं होतं, आहे का नाही. त्या दिवशी पापड वगैरे बनवले होते. आणि टेरेसवरची जी घाण होती ना मित्रांनो, ती सगळी खाली टाकून दिली. बघा आता किती छान दिसते. आणि मित्रांनो झोपायला पण उन्हाळ्याचं आपण वरच येणार आहे. आपण नाही आलो तर मम्मीने त्यांनी येणारच आहे, कारण की आपल्याला शिवांशच्या असल्यामुळं त्याला खालीच घेऊन झोपावं लागतं. कारण की इथं भीत नाही, आहे की नाही. आधी भीत असल्यामुळं काय वाटत नव्हतं, कारण की खेळता खेळता रात्री उठला वगैरे पडला तर भेव वाटतं, आहे की नाही. त्याच्यामुळं काय असेल त्याला खालीच घेऊन झोपू. मम्मीने ते झोपताना बघा सगळा मटेरियल आहे ना तिथं कोपऱ्यामध्ये टाकून दिला खाली. आणि बघा गावंड्याचं अजून आता वर्ष झालं कामाला, तसं ते प्लाऊड ते लावलेले. खरंच मित्रांनो गावंड्याची जात एक नंबर
हे असते आता बोलावं नाही. आणि त्या आवळ्याचे झाड बघा किती मस्त झालं आहे. आता उन्हाळा लागला तर पार वावरं पण खालास होऊन गेले, एकदम वाळलेत आहे का नाही पिकं वगैरे. मित्रांनो तुम्हाला पुढचं वातावरण दाखवतो. हे तिकडं बघा, हे आपलं घरचं असं वातावरण आहे. बघा आपली गाडी तिथं लावलेली. हे बघा इकडं हा घास आहे, ते तिथं गाया वगैरे, तो दाद्या बसलाय. तर मित्रांनो आपल्याला कसं आहे, ब्लॉग अपलोड करायला गावातच जावं लागतं. आणि विषय काय झाला की काल परवा आहे ना, म्हणजे रोडला दूध घालायला मुलगा चालला होता, त्याच्यावर आहे ना वाघाने झडप घेतली. त्याच्यामुळं मम्मीने त्याने ना मला काय म्हणले का काय असेल ते लवकर जाऊन येत जाय. तर एक टाईम होतोच मित्रांनो, त्याच्यामुळं काय असेल आपल्याला पटकन जाऊन व्हिडिओ वगैरे अपलोड करून यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. व सर्वांना शुभरात्र, जय आदिवासी मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.